श्रीरामपूर शहर विकासाच्या गप्पा, घोषणा आणि आश्वासनांमध्ये रमलेलं शहर, पण याच शहराच्या मध्यभागी उभी आहे एक अशी वास्तू जिच्या भिंती आज मदतीसाठी ओरडत आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य सभागृह, शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा मानबिंदू, आज मात्र मोडकळीस आला आहे। देखभाल नाही, दुरुस्ती नाही आणि प्रशासनाकडून फक्त दुर्लक्ष। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शोषित, वंचित कष्टकऱ्यांचा आवाज, ज्यांच्या नावाने हे नाट्य सभागृह उभारण्यात आले, त्याच नावाच्या वास्तूकडे आज दुर्लक्ष का? या सभागृहाला अण्णाभाऊ साठेंचे नाव असल्यामुळे जातीय द्वेषातून मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल आज मातंग समाज उपस्थित करत आहे। 2024 साली सभागृहाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता, मात्र प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे तो निधी वापरात न आणता परत गेला। हा निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष? शहराच्या विकासाच्या बाता मारणारे प्रशासन या सभागृहाबाबत मौन का बाळगते? हा फक्त एक इमारतीचा प्रश्न आहे का, की सामाजिक अस्मितेचा अपमान? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त नाव नाही, तो विचार आहे, तो संघर्ष आहे आणि त्या विचाराच्या नावाने उभी असलेली ही वास्तू आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। दुरुस्ती कधी होणार, प्रशासन जागे कधी होणार, हा प्रश्न फक्त मातंग समाजाचा नाही तर संपूर्ण शहराचा आहे। लहुभाऊ खंडागळे, हिंदू मातंग सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। तरी गेल्या 2024 पासून नगरपालिकेमध्ये संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचं काम हे तात्काळ आणि लवकर करा अशी निवेदनं वारंवार देण्यात आली, तरी नगरपालिकेने त्यातली कुठची दखल घेतली नाही। आणि जो निधी नगरपालिकेला 2024ला आलता, तो निधी इथं न वापरता तो निधी परत गेला। म्हणजे खूप दुर्दैव आहे की नगरपालिकेकडे निधी येऊन सुद्धा त्याचा वापर जर होत नसेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठं नाही। तर मला संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो की जर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर नाही झाले तर हिंदू मातंग सामाजिक संघटनेच्या वतीने उग्र पद्धतीचं आंदोलन व उपोषण करण्याची तयारी ही आमची आहे। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।